प्रीतम सर, ते मुलाखत घेणारे कधी बी येतील. तयारी समधी व्यवस्थित झाली आहे ना? हा म्हणजे इथे सेट होतच आहे, झालंच आहे म्हणजे मोस्टली. तुम्ही जा आता. आर यू शुअर? बरं मी जातो, पण तू सांभाळशील ना इथलं? नाही. गुड, ऑल द बेस्ट, बाय. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. एक मिनिट, तुम्ही का असे बघताय? ते इंटरव्ह्यू वाले लोक कधी येतील ना, आता त्याचीच तयारी करते. आज हे सगळं जग मला दामिनी देवी किर्लोस्कर म्हणून ओळखायला सुरुवात करेल. बरं झालं ना मी दिशाला या माझ्या इंटरव्ह्यू बद्दल सांगितलं नाही. काय आहे ना, प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टीचं क्रेडिट ती घेऊन जाते आणि वाईट गोष्टींचं क्रेडिट, सॉरी, खापर माझ्या डोक्यावर फुटतं. असो, काय आहे, आज माझा इंटरनॅशनल इंटरव्ह्यू आहे आणि एवढा कचरा. मी पण दामिनी, हा सगळा कचरा मी स्वतः साफ करेन, ही जागा स्वच्छ करेन आणि मग सेटअप लावेन आणि मग इंटरव्ह्यू देईन. नमस्कार, मी दामिनी देवी किर्लोस्कर. जमतंय ना? हे दामी, काय करतेस? तू बरी आहेस ना? तरी म्हंटल ही अजून फुटेज खायला कशी आली नाही, पण आज मी हिला चान्स नाही मिळू देणार. आजचा इंटरव्ह्यू फक्त माझं, फक्त माझं. सर्वांची कामं का करतेस? दिशा, काय आहे ना, काम काम असतं आणि या घरची सून आणि पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून माझी पण जबाबदारी आहे ना. हा असा कचरा पडला असताना मी नाही शांत बसू शकत. मला स्वच्छ करायला पाहिजे. मी तर म्हणते तू पण मला मदत कर. हे घे झाडू, कर साफ. मी हे आर यू मॅड? मी पण कुठे बावळट बाईला एंटरटेन करत बसले इथे. आतमध्ये सासू मॉमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होईल आणि मला तो मिस नाही करायचा आहे. त्यापेक्षा मी एक काम करते, मी आज जाते आणि आत कोणी सर्वंट असेल तर त्याला पाठवून देते तुझी हेल्प करायला. मग तुम्ही दोघं मिळून हे सगळं साफ करा. ओके? काम चुकार. दामिनी काकू चक्क बागेत काम करते. तिच्या डोक्यात काय प्लॅन तर शिजत नाहीये ना? नाही नाही नाही, हिने आज जाऊन आईचा इंटरव्ह्यू नाही खराब केला पाहिजे. तिला इथेच थांबवतो. दादा, द्या ना. एक मिनिट, हे पैसे ठेवा. पारू, माझ्यासाठी चेअर आण. वय आलेच. दिशा मॅडम. नमस्कार, मी आरजे श्रुती. नमस्कार, मी श्रीकांत किर्लोस्कर आणि या अहिल्यादेवी किर्लोस्कर. नमस्कार. तुम्ही बसा. बस, मी आहे तिकडे. ऑल द बेस्ट. प्रीतम सर, समजा प्लॅन केला ना हो तुम्ही? अहो मी इथून काय बसलोय, तिकडे बंगले जावं की. अरे गणी, बंगल्यात जाऊन मी काहीच करू शकत नाही. सगळी कमाल तर मी इथे बसून करणार आहे. कसं काय? अरे म्हणजे हे आहे ना, ह्याच्या थ्रू मी ब्लूटूथने त्या आरजे सोबत कनेक्टेड आहे. म्हणजे तिथे काय होतंय ते आपल्याला दिसतच आहे आणि काही चुकलंच तर मी तू सांगू शकेन ना काय करायचंय ते. छान दिसतंय. खरं तर पावसाळा सुरू झालाय. मी मांडव दामिनी देवी किर्लोस्कर शामियाना उभा करायला हवा होता, पण ठीक आहे, काहीच हरकत नाही.
आज माझा इतका महत्वाचा मोठा मोठा इंटरव्ह्यू आहे, पण घरातल्यांनी ना माझ्यावर वैरच पत्करले आणि तो माझा नवरा बावळट, त्याला तर खात्रीच नाहीये की मी अशी इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते. पण आजचा हा इंटरव्ह्यू मी असा देईन दाखवून देईन सगळ्यांना की मी दामिनी देवी किर्लोस्कर सगळ्यात बेस्ट आहे. हॅलो. हां मॅम, सुरू करा इंटरव्ह्यू. करूयात सुरू इंटरव्ह्यू? हो. नमस्कार. तोच आवाज तोच अंदाज म्हणजेच मी आरजे श्रुती तुमच्यासोबत. आणि आजच्या ह्या टॉक शो मध्ये एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांना बघून मी भारावून गेली आहे, कारण त्या आहेतच अशा. त्यांचा ऑरा असा आहे की कोणीही इम्प्रेस होईल. अतिशय टॅलेंटेड आणि असं म्हणू शकतो की लाखो लोकांच्या त्या इन्स्पिरेशन आहेत, आयडल आहेत. आपल्या देशाचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये ज्यांनी पुढे नेलंय अशा वन अँड ओनली मल्टी टॅलेंटेड ब्युटी विथ ब्रेन्स मी बोलते आहे बिझनेस टायकून अहिल्या देवी किर्लोस्कर यांच्याबद्दल. नमस्कार मॅम. धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या या टॉक शो मध्ये बोलवलं. पण मला एक प्रश्न होता, म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही माझ्यासारखे म्हणजेच उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांचे इंटरव्ह्यूज सुद्धा करता. मग आज अचानक तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेऊन तुमचा पॅटर्न का बदलला? ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला आहे ते सगळं सुरळीत होऊ दे. देवा, आज आई मुलामधला यो दुरावा मिटू दे, त्यांच्या समद ठीक होऊ दे. हां, त्यांना म्हणावं की तुम्ही नावच एवढं केलं की आम्हाला आमचा पॅटर्न चेंज करावाच लागला. म्हणजे जसा ट्रेंड बदलत असतो तसा आम्ही आमचा पॅटर्नही बदलतो. त्याचं काय ना मॅडम की तुमचं नावच इतकं मोठं आहे की आम्हाला भाग पाडलं तुम्ही आमचं पॅटर्न बदलायला. आणि तसंही जसा ट्रेंड बदलतो तसं बदलावं लागतं ना, म्हणून. मॅम बोला काहीतरी, इंटरव्ह्यू सुरू करा. हो, इंटरव्ह्यू सुरू करूयात. हो, पण काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही प्रॉब्लेम नाही. अजून कसे आले नाहीयेत हे इंटरव्ह्यू वाले? या ना लवकर, मी केवढी तयारी केली आहे. मॅम, गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही हा बिझनेस डेव्हलप करताय आणि इतकंच नाही तर म्हणजे इतकं टफ कॉम्पिटिशन असताना देखील तुम्ही तुमचं अस्तित्व जपून ठेवलंय. बरं, नुसतं टिकवून नाही ठेवलंय तर त्याचा एक दर्जा जपलाय आणि आज बिझनेस वर्ल्ड मध्ये तुम्ही नंबर 1 आहात. आय बिलीव्ह तुम्ही ह्या कंपनीची सुरुवात एका छोट्याशा कारखान्यापासून केली होती आणि आजही ती अविरत सुरू ठेवली आहे. तर मला तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खरं तर हा प्रवास खूप मोठा आहे, त्यामुळे एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये हा सांगणं कठीण आहे. मॅम, थोडक्यात सांगा ना. ठीक आहे. खरं तर थोडक्यात आमच्या कंपनीची फिलॉसॉफी सांगायची म्हणजे मी स्वतःला एक सामान्य ग्राहक समजते आणि एखाद्या कंपनीकडनं मला काय हवं असेल ह्याचा विचार करते आणि जे उत्तर मिळतं तेच मी माझ्या कंपनीकडून माझ्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करते. आणि आजपर्यंत हे असंच काम केल्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास मिळवलाय आणि आमच्या प्रोडक्ट्समध्ये हे सगळं करताना कधीच कुठलंच क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. म्हणजे आम्ही प्रॉफिटचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आज आमच्या ग्राहकांच्या विश्वासामुळेच हे सगळं एम्पायर उभं आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट मॅम. म्हणजे खरंच हे सगळंच कौतुकास्पद आहे आणि आता तुमची पुढची पिढी पण तुम्ही सज्ज ठेवली यासाठी. हा, म्हणजे तुमच्या पावलावरच पाऊल टाकतायत ना ते. तुमचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर याला तुम्ही नुकतंच कंपनीचं CEO बनवलंय आणि ऑलरेडी तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवायला लागलाय. पुरस्कार काय मिळवतोय, बिझनेसमॅन ऑफ द इयरचाही त्याला अवॉर्ड मिळाला. अर्थात हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं असणार.
तर मला जाणून घ्यायचंय की आदित्य तुमच्यासाठी काय आहे? काय सांगाल त्याच्याबद्दल? ती माझ्यापासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत. खर तर असं वाटतंय की पळत जाऊन तिच्या कुशीत शिरावं आणि मी रडत म्हणावं, आई मी चुकलो. खरंच आई बोलवेल का मला खाली? अजून कोणाचा निरोप कसा नाही आला? आई मी वाट बघतोय, प्लीज प्लीज मला आदित्य म्हणून आवाज दे. मॅम, आदित्य किर्लोस्कर, ज्याच्यावर तुमचा इतका विश्वास आहे, ज्याला तुम्ही CEO बनवलंय कंपनीचं, त्याने तुमची साथ कशी दिली हे कळेल का? त्याने खरंच मला चांगली साथ दिली. म्हणजे तो आदित्य होता म्हणूनच कंपनीचा सगळा भार मी त्याच्यावर टाकू शकले, मोठमोठे निर्णय घेऊ शकले. आणि त्या सगळ्या निर्णयांमध्ये तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तो माझं विजन, मी जे विचार केले होते ते सगळे विचार सत्यात उतरवत होता. एवढं सगळं झालंय तरी सासू मॉमच्या डोक्यातून अजून आदित्याचं भूत काही जात नाहीये. वा, म्हणजे तुम्ही केलेले संस्कार त्याने साध्य करून दाखवले तर, राईट? ह्यावरूनच कळतंय मॅम की आदित्य तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याचा एक खूप मोठा आणि महत्वाचा घटक आहे. तर मला सांगा, तुमच्या दोघांचं नातं जे आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी सांगितलं ना तुम्हाला, तो एक चांगला बिझनेसमॅन आहे आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची धुरा तो अतिशय योग्यपणे सांभाळतो. नाही, म्हणजे अर्थात तो बिझनेसमॅन म्हणून कसा आहे ह्याची एक बाजू तुम्ही मांडलीत, पण तो एक मुलगा म्हणून कसा आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं हा खासगी प्रश्न आहे. पण तो आदित्यशी रिलेटेड आहे आणि आदित्य तुमच्या कंपनीचा CEO आहे. मला वाटतं हा इंटरव्ह्यू माझा आहे आणि प्रश्न माझ्याबद्दल विचारायला हवेत. कधी येणारे लोक? हो, काय नाही, किर्लोस्कर बंगल्यामध्ये आलोय. ते मॅडमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना. माझाच इंटरव्ह्यू आहे. या ना, बसा बसा बसा. थँक्यू. हा, हे बघा, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज आधीच पूर्ण केलेत. नारळ वगैरे फोडून टाकलाय. आता आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू. मला एक कळत नाहीये, कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा बंगल्यात. आत? कॅमेरा आत आहे. अच्छा, म्हणजे आधी रिहर्सल करून घेणार आहेत वाटतं. चालेल, ठीक आहे. मग तुम्ही आता मला प्रश्न विचारा, हा, मी उत्तर देते. का? का म्हणजे माझा इंटरव्ह्यू घ्यायचा ना तुम्हाला. मी का विचारू तुम्हाला प्रश्न? तुम्ही बस म्हटलात म्हणून मी बसलो. हे बघा, तुम्हाला काय सांगायचं असलं तर सांगा, निवांत ऐकू, काय टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे स्वतःची ओळख स्वतःच करून द्यायची वाटतं. ठीक आहे, चालेल, मी सांगते. नमस्कार, मी दामिनी नमस्कार, मी दामिनी देवी मोहन किर्लोस्कर, या किर्लोस्कर मेन्शनची सर्वेसर्वा, किर्लोस्करांची आण बाण आणि शान. किर्लोस्कर बिझनेसचं जे काही या वर्ल्डमध्ये आता स्थान आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आहे. जमलं, थँक्यू. अजून आईने का बोलवलं नाही? मी स्वतःहून जाऊ का खाली? ती बोलेल का माझ्याशी? नाही, नको. मला बघून अजूनच तिचा संताप झाला तर. आदित्य सर, खाली चला, तुम्हाला बोलवलंय. कोणी आईने? तसं समजा हवं तर चला पटदिशी.
पारू, तू खरं बोलतेस ना? आदित्य सर, प्रश्न विचारत बसायची वेळ नाही. तुम्ही चला ना, चला चला लवकर, चला म्हणलं या. हा पायगा माझा दादाला बोलवायला पाठवलं. म्हणजे आता दादा आणि आई एकाच ठिकाणी समोरासमोर असणार आहेत. हो प्रीतम सर, तुम्ही विसरताय. अहिल्या मॅडम आदित्य सरांशी बोलतात का? म्हणजे इथे इंटरव्ह्यू मध्ये समोर जरी दिसल्या ना तरी ते इंटरव्ह्यू सोडून निघून जायची शक्यता जास्त आहे. त्या जर का इंटरव्ह्यू सोडून निघून गेल्या तर मग तुम्ही एवढा जो खटाटोप केलाय त्याचा काय उपयोग होणार? मारुती मामा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, असं काही होणार नाही. आपला हेतू चांगला आहे ना, बस. आणि आपण हे सगळं का करतोय? दादा आणि आईने एकत्र यावं म्हणून ना. आपला प्लॅन 100% सक्सेसफुल होणार, ट्रस्ट मी. अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का? म्हणजे झाला असेल आपला इंटरव्ह्यू तर मला महत्वाची काम आहे. नाही 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 मॅम, इंटरव्ह्यू अजून बाकी आहे. प्लीज बसा ना. त्याचं काय ना की आमचा इंटरव्ह्यू पण अगदी तुमच्या कंपनीसारखाच आहे हो. म्हणजे फक्त इंटरव्ह्यू करायचा म्हणून करायचा नाहीये, तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातनं तुमच्या आयुष्याच्या पुस्तकाची पानं आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना दाखवायला. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे बरं का. आता तुम्ही ज्यांचं इतकं कौतुक केलं ते देखील आपल्याला जॉईन करणार आहे. आदित्य या ना, प्लीज प्लीज. थँक्यू. आणि आता आपल्याला जॉईन झाले आहेत अतिशय हँडसम चार्मिंग पर्सनॅलिटी, अर्थात किर्लोस्कर कंपनीचे CEO म्हणजेच आदित्य किर्लोस्कर. खरं तर जसं मॅमनी सांगितलंय की ह्या बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आणि म्हणूनच या दोघांना एकत्र बघून मला खूप आनंद होतोय, कारण ह्या दोघांशी देखील आज मनसोक्त गप्पा होणार आहेत. आय एम शुअर प्रेक्षकांना देखील आज त्याचा आनंद घेता येणार आहे. हॅट्स ऑफ तुम्हाला. तुम्ही खरंच ग्रेट आहात. म्हणजे आईला आणि दादाला एकत्र समोरासमोर बसवलं. मी फक्त माझं काम केलंय. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आपल्या व्ह्युअर्सना तुम्हा दोघांना एकत्र बघायचं होतं आणि फायनली ते होतंय. तर खूप आनंद होतोय. आपण सुरू करूयात इंटरव्ह्यू. ही सगळी अरेंजमेंट जी बघताय, जी मॅनेजमेंट आहे, ही सगळी मीच केली आहे स्वतः. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं परफेक्शन लागतं. परफेक्ट लागतात मला गोष्टी. म्हणजे हे घर आहे ना, हे घर मी 3 गोष्टींवर चालवते. एक म्हणजे नियम, शिस्त आणि तिसरी कुठली होती? परंपरा. या 3 गोष्टींवर मी हे घर चालवते. म्हणजे हे एवढं सगळं वैभव उभं करताना मला ना दिवस दिसला ना रात्र, ना तहान दिसली ना भूक. मी फक्त आणि फक्त कष्ट घेत होते. मॅडम, तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही, तुम्ही कशाला कष्ट घेताय? अहो, तुम्हाला पाणी आणून देणं हे माझंच काम आहे ना. आणि तुम्हालाच नाही, कोणालाही चहा, कॉफी, पाणी हवं असेल ते आम्हीच आणून देतो. ही सगळी टीम आपल्यावरच अवलंबून असते. मी माझ्या टीम सोबत किती कोऑपरेटिव्ह आहे हे दाखवायचंय वाटतं याला. असो, मला माझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ना. हां, हे एवढं मोठं घर आहे किर्लोस्कर घर, तर यात ना खूप माणसं आहेत. पण घरची आणि ऑफिसची जबाबदारी सगळी माझ्यावर असते. मी एकटी करते सगळं. तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत. आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा, द मॅजिक बॉक्स. यात करायचं काय बरं का मॅम, मी एक बॉक्स आणलाय. या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे. हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल. ती वस्तू बाहेर काढायची आणि ह्या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा. खूप छान खेळ खेळूयात. रेडी? डोळे मिटा.
आता हात घाला. आणि आता डोळे उघडा. वाव, मेडल कोणाचं आहे? काय सांगाल याबद्दल आठवण?